डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग तर विद्यार्थ्यांचे अलॉटमेंट काल जाहीर झालेले आहे, परंतु भरपूर असे विद्यार्थी आहे की ज्यांना त्यांचा नंबर लागलेला आहे किंवा नाही हे अजूनपर्यंत समजलेलं नाही आहे. तर बघू शकता, कारण की प्रोव्हिजनल अलॉटमेंट हे ऑप्शन तर तुमच्या साईटवर उपलब्ध झालेलं आहे, परंतु यामध्ये संपूर्ण विद्यार्थी इन्स्टिट्यूट वाईज चेक करू शकत आहे, बरोबर. परंतु आता एखाद्या विद्यार्थ्याने जर 30 इन्स्टिट्यूट टाकलेले असेल, म्हणजे 30 ऑप्शन दिलेले असेल, तर त्याला 30ही कॉलेजमध्ये जाऊन चेक करावं लागत आहे, म्हणजे लिस्टमध्ये जाऊन चेक करावं लागत आहे आणि त्यामध्ये तो विद्यार्थी चेक करू शकत नाही आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की तुम्ही तुमचे अलॉटमेंट कसे डाउनलोड करू शकणार आहे. तुमचे अलॉटमेंट लेटर उपलब्ध झालेले आहे, तर ते कसे डाउनलोड करणार आहे आणि तुम्हाला कोणत्या नंबरचा प्रिफरन्स भेटलेला आहे, तर आता काय करायचं या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आता समजा एखाद्या विद्यार्थ्याला 1 किंवा 2 किंवा 3 कॉलेज टाकले असेल, तर त्यामध्ये तो विद्यार्थी चेक करू शकते, परंतु जर मल्टिपल ऑप्शन टाकलेले असेल तर तो विद्यार्थी एवढ्या लिस्ट चेक करू शकत नाही आणि एवढ्या लिस्टमध्ये त्या विद्यार्थ्याला जे ऑप्शन आहे, म्हणजे त्याचा नंबर कोणत्या कॉलेजला लागलेला आहे हे एक्झॅक्ट समजत नाही. कारण यामध्ये जे ऑप्शन द्यायला पाहिजे होतं की विद्यार्थ्यांचे जे प्रोव्हिजनल अलॉटमेंट आहे हे डायरेक्टली चेक करता यायला पाहिजे होते तुमचा अप्लिकेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकून, परंतु ते ऑप्शन डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला दिलेलं नाही आहे. जसं फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला ऑप्शन दिलेलं होतं, डायरेक्टली त्यांचा नंबर टाकून पर्सनली ते त्यांचे अलॉटमेंट चेक करू शकत होते, क्लिअर. परंतु आता यामध्ये हे ऑप्शन नाही आहे. तर तुम्हाला अलॉटमेंट म्हणजे तुम्हाला कॉलेज अलॉट झालेलं आहे का हे कसं चेक करायचं बघा. सर्वात प्रथम तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इनचं जे ऑप्शन दिलेलं आहे इथे क्लिक करून आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे. तर कॅन्डिडेट लॉग इनला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर यामध्ये तुमचा ID टाका, ईमेल ID, इथे पासवर्ड टाका आणि सर्वात प्रथम साइन इन करून घ्या. साइन इन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही लॉग इन होणार. त्यानंतर कॅप रजिस्ट्रेशनचं जे ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर टेक्निकल एज्युकेशनचं ऑप्शन येईल, यामध्ये डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आपल्याला. तर बघू शकता ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला, इथे क्लिक करून घ्या. यामध्ये जाऊन आपण आता चेक करणार. तुमचा फॉर्म संपूर्ण माहिती दिसत आहे, बघू शकता तुम्ही. ज्या विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले आहे त्या विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये अलॉटमेंट प्रिंट असं ऑप्शन उपलब्ध झालेलं आहे प्रिंटच्या खाली, समजलं. जर हे ऑप्शन तुम्हाला उपलब्ध झालेलं नसेल तर तुम्हाला कॉलेज मिळालेलं नाही आहे, आणि जर अलॉटमेंट प्रिंट हे ऑप्शन आलेलं असेल तर तुम्हाला कॉलेज मिळालेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला समजायचं आहे कॉलेज मिळालेलं आहे किंवा नाही. कारण की ज्यांच्या लॉग इनमध्ये अलॉटमेंट प्रिंटचं ऑप्शन आलेलं आहे त्यांना कॉलेज अलॉट झालेलं आहे, कारण आम्ही 2 लॉग इनमध्ये चेक केलेलं आहे आणि दोन्ही लॉग इनमध्ये अलॉटमेंट प्रिंटचं ऑप्शन आलेलं आहे. आणि एका विद्यार्थ्याला आलेलं नाही आहे, कारण त्याला एकही कॉलेज अलॉट झालेलं नाही आहे, त्यामुळे त्याला ॲडमिशन प्रोसेससाठी कोणतीही माहिती मागवण्यात आलेली नाही आहे, क्लिअर. तर आता काय करायचं बघा, तुम्ही इथून अलॉटमेंट लेटर प्रिंट करू शकता. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला चेक करता येईल की आपल्याला कोणत्या नंबरचं कॉलेज मिळालेलं आहे. आणि आता समोर प्रोसेस काय करायची, कारण की जे सीट ॲक्सेप्टन्स आहे हे अजूनपर्यंत सुरू करून दिलेलं नाही आहे, की विद्यार्थ्यांना ॲडमिशन प्रोसेस आणि 1000 रुपये जे चालान आहे हे पेड करायचं आहे आणि आपला प्रवेश घ्यायचा असेल तर सीट ॲक्सेप्ट करायची आहे आणि कॉलेजला जाऊन आपली ॲडमिशन कन्फर्म करायची आहे, क्लिअर. आता जर तुम्ही प्रिंट अलॉटमेंटला जर क्लिक केलं तर बघू शकता तुम्ही अलॉटमेंट कॅप राऊंड 1 प्रिंट, म्हणजे कॅप राऊंडमध्ये जे कॉलेज मिळालेलं आहे तुम्हाला ते प्रिंट करू शकता. क्लिक केल्यानंतर बघू शकता यामध्ये तुमची संपूर्ण पर्सनल इन्फॉर्मेशन दिसत आहे तुम्हाला. त्यानंतर यामध्ये तुम्ही बघू शकता की तुम्हाला कोणत्या नंबरचं कॉलेज मिळालेलं आहे आणि यामध्ये तुमचे मार्क्स बघा. तर बघू शकता यामध्ये या विद्यार्थ्याला डिप्लोमामध्ये 67% होते. या विद्यार्थ्याला अलॉट झालेलं आहे कॉलेज जनरल SC मधून. प्रिफरन्स अलॉट बघा, 1 नंबरचं कॉलेज अलॉट झालेलं आहे विद्यार्थ्याला. यामध्ये मेरिटचे त्याचे जे ऑप्शन आहे हे सुद्धा दाखवण्यात आलेले आहे. आता या विद्यार्थ्याला 1 नंबरचं कॉलेज मिळालेलं आहे. या विद्यार्थ्याला प्रवेश घ्यायचाच आहे, कंपल्सरी आहे प्रवेश घेणे, क्लिअर. आणि या विद्यार्थ्याला आता ऑटो फ्रीज होऊन जाणार या विद्यार्थ्याची ॲडमिशन. याला 1000 रुपये चालान पेड करायचं आहे. कन्फर्मेशन लेटरची प्रिंट, अलॉटमेंट लेटरची प्रिंट आणि डायरेक्टली कॉलेजला जा, ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन आणि ॲडमिशन कन्फर्म करा. त्याचप्रमाणे या विद्यार्थ्याला जर समजा 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर किंवा 30 नंबर कोणतंही कॉलेज मिळालेलं असतं इथं प्रिफरन्स क्रमांक, जर या विद्यार्थ्याला ते कॉलेज घ्यायचं नसतं तर तो विद्यार्थी इथे बेटरमेंट ऑप्शन येणार, त्याला बेटरमेंट करायचं, 1000 रुपये चालान भरायचं. जी जागा मिळालेली आहे ही जागा रिझर्व राहणार तुमच्याकडे. पुढील राऊंड तुम्ही भरू शकता, पुढील राऊंडमध्ये नवीन ऑप्शन देऊ शकता. त्यामध्ये जर तुमचा नंबर लागला तर ठीक, नाही लागला तर जे कॉलेज तुम्ही रिझर्व करून ठेवलेलं आहे ते कॉलेज तुम्हाला मिळून जाणार. अशा प्रकारे तुम्हाला आता अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढा. सध्या सीट ॲक्सेप्टन्स अजून सुरू झालेलं नाही आहे, थोड्या वेळामध्ये सुरू होऊन जाणार. त्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन येऊन जाणार कॅप राऊंड 1 सीट ॲक्सेप्टन्स असं ऑप्शन येणार. त्यामध्ये तुम्हाला क्लिक करून व्हेरीफाय, सर्व डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्यावे लागेल. व्हेरीफाय करेक्ट करून घ्यायचं.
1000 रुपये चालान पेड करून आपलं सीट ॲक्सेप्ट करून घ्यायचे. त्यामध्ये बेटरमेंट किंवा फ्रीज हे 2 ऑप्शन तुम्ही चूज करू शकता, यामधून एक सुद्धा. ठीक आहे, फक्त एकच ऑप्शन आहे. या विद्यार्थ्याला 1 नंबरचं कॉलेज आहे, याला ॲडमिशन घ्यायचीच आहे, कंपल्सरी आहे. तर या प्रकारे आपले अलॉटमेंट चेक करा. अलॉटमेंट प्रिंटचा ऑप्शन असेल तर तुमचा नंबर लागला, अदरवाईज तुमचा नंबर लागलेला नाही आहे असं तुम्ही गृहीत धरू शकता. ठीक आहे, तर डायरेक्ट सेकंडरी इंजिनिअरिंग या विद्यार्थ्यांनी आपले अलॉटमेंट चेक केलेलं नसेल, या प्रकारे चेक करा आणि सीट ॲक्सेप्टन्स लवकर सुरू होणार आहे. झाल्यानंतर फ्रीज किंवा बेटरमेंट यामधून एक ऑप्शन चूज करा. 1000 रुपये चालान भरा आणि आपली ॲडमिशन कन्फर्म करा. पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.